वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची नुकतेच MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केला। म्हस्केंनी थेट अजित पवारांकडे बोट दाखवल्यामुळे राजकीय पिचवर वादाचा सामना रंगलाय। राजकारणाच्या पिचवर तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी हा यॉर्कर टाकला। पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। आपल्या यॉर्करवर अजित पवार अडखळतील अशी म्हस्केंना अपेक्षा होती, मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नरेश म्हस्केंचा हा यॉर्कर थेट स्टेडियम बाहेर फेकला। कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्याला। राज्यातील सत्तांतरापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना सुरू झालाय। यात कधी सत्ताधारी बॅटिंग करतात तर कधी विरोधक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत, त्यामुळे यावर पलटवार करताना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला। क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती। रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते। आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा। नरेश म्हस्केंनी थेट अजित पवारांवर आरोप केल्यामुळे त्यावर अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अजित पवारांनी खास आपल्या शैलीत त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे शिंदे गटाचे। मी ओळखत नाही त्याला। मी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही। जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते। या वादाला MCAच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। नुकतीच रोहित पवारांची MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली। मात्र या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा दावा म्हस्केंनी केलाय। ते काँग्रेसमध्ये सुद्धा जाणार होते। त्यांनी दादांवर बोलले, आव्हाडांवर बोलले, अनेक मोठ्या नेत्यांवर। मी तर साधा कार्यकर्ता, तो माझा विषय राहत नाही, पण त्यांनी राजकीय उंची बघावी आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट द्यावेत। आणि म्हस्केंना एकच सांगतो की त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब हे कधीही कळणार नाही, त्यामुळे प्रयत्न करू नये। सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी या राजकीय सामन्यात आरोप प्रत्यारोपांना आता धार आली आहे, त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।